श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण एक असा अनुभव सांगायला जाणार आहोत की जो ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल आणि स्वामी समर्थांवरील तुमचा विश्वास आणखी दृढ होईल. हा अनुभव आहे एका साध्या कुटुंबाचा, ज्यांच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या, पण स्वामींच्या कृपेने त्यांच्या नशिबाचा खेळ कसा पालटला हे तुम्ही पाहणार आहात. 3 मुलींची लग्न वारंवार अडकत होती, पण एका श्रद्धेच्या ठिणगीने सगळं आयुष्य कसं बदललं. म्हणून हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी तुम्हालाही एक मोठा संदेश मिळणार आहे. एका छोट्याशा गावात गणेशराव आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई राहत होते. साधं शांत आयुष्य होतं त्यांचं, पण मनामध्ये कायम एक मोठी चिंता घर करून बसलेली होती. त्यांना 3 मुली होत्या. मोठी पूजा, मधली स्वाती आणि धाकटी मनीषा. तिन्ही मुली खूप सुसंस्कृत, सुंदर आणि गुणी होत्या, पण नशिबाने जणू त्यांच्यावर काहीतरी सावट टाकलं होतं. घरची परिस्थिती खूप साधी होती. गणेशराव मजुरी करून घर चालवत आणि सावित्रीबाई घर कामासोबत लोकांच्या घरी जाऊन थोडंफार काम करायच्या. त्यांनी आपल्या मुलींना चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, पण ज्या वयात मुलींचं लग्न व्हायला हवं होतं, त्या वयात मात्र त्यांच्या आयुष्यात फक्त अडचणी आणि निराशाच येत होती. मोठ्या पूजेसाठी अनेक ठिकाणी प्रस्ताव आले, पण काहीतरी कारण नक्कीच घडायचं. कधी मुलांच्या घरी अचानक अडचणी यायची, कधी बोलणी ठरल्यावर अचानक नकार यायचा, तर कधी सगळं व्यवस्थित असताना शेवटच्या क्षणी काहीतरी गैरसमज होऊन सगळं तुटायचं. सावित्रीबाईंचं मन अक्षरशः तुटायचं. त्या रोज देवासमोर बसून विचारायच्या, देवा, माझ्या मुलींनी काय पाप केलंय? मधली स्वाती ही खूप हुशार आणि समजूतदार होती. तिला नोकरीही मिळाली होती, पण तिच्याही बाबतीत तेच, कितीही चांगला मुलगा मिळाला तरी काहीतरी अडथळा यायचाच. गावात लोक कुजबुजू लागले, काहीतरी दोष आहे या घरात, म्हणून मुलींची लग्न जमत नाहीत. हे ऐकून गणेशराव आतून तुटत होते, पण मुलींसमोर ते कधीच कमकुवत पडत नव्हते. धाकटी मनीषा मात्र सगळ्यात जास्त हसतमुख होती. ती सगळ्यांना धीर द्यायची. आई बाबा, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. पण तिच्या मनातही एक भीती होती, माझंही लग्न असंच अडकून राहील का? एक दिवस असा आला की मोठ्या पूजेसाठी एक खूप चांगला प्रस्ताव आला. मुलगा शहरात नोकरीला होता, घरची परिस्थितीही चांगली होती. सगळ्यांना वाटलं यावेळी नक्की जमेल. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सावित्रीबाईंनी देवासमोर दिवा लावला, प्रसाद केला आणि मनोमन प्रार्थना केली. पण जसं बोलणी पुढे जाऊ लागली, तसंच पुन्हा काहीतरी विचित्र घडलं. मुलांच्या घरी अचानक कोणीतरी आजारी पडलं आणि त्यांनी लग्नाचा विषय थांबवला. काही दिवसांनी त्यांनी सरळ नकार दिला. तो दिवस गणेशरावांच्या आयुष्यातला सर्वात कठीण दिवस होता. त्यांनी पहिल्यांदाच स्वतःला खूप असह्य वाटलं. रात्री ते शांत बसले होते, डोळ्यात पाणी होतं. सावित्रीबाई म्हणाल्या, आपण काय चूक केली आहे का? त्या रात्री घरात एकही व्यक्ती नीट झोपू शकली नाही. तिन्ही मुलींच्या मनात निराशा भरली होती. त्या देवावरचा विश्वास गमावू लागल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक अनोखी घटना घडली. गावात एक वयोवृद्ध साधू आले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती. ते गावातल्या लोकांना भेटत होते, आशीर्वाद देत होते. गणेशराव कामावर जात असताना त्यांची भेट त्या साधूशी झाली. साधूंनी त्यांच्याकडे पाहून हसत विचारलं, काय रे, मनात खूप ओझं आहे ना? गणेशराव थोडे थबकले. त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं, तरीही त्या साधूंना सगळं कसं कळलं. साधूंनी पुढे सांगितलं, तुझ्या घरात 3 फुलं आहेत, पण त्यांच्यावर अडथळ्याची सावली आहे. घाबरू नकोस, स्वामी समर्थांचा आशीर्वाद घे, गुरुवारचा दिवस सोडू नकोस. हे ऐकून गणेशरावांच्या मनात आशेचा एक छोटासा किरण निर्माण झाला. त्यांनी त्या साधूंचा नमस्कार केला. त्या दिवसांपासून त्यांच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार होतं, पण त्यांना अजून कल्पनाही नव्हती की स्वामींची कृपा त्यांच्या आयुष्याला कसं बदलणार आहे. त्या साधूंच्या भेटीनंतर गणेशरावांच्या मनात एक वेगळी श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांनी घरी येताच सावित्रीबाईंना सगळं सांगितलं. सुरुवातीला त्या थोड्या शासक होत्या, कारण अनेकदा आशा निर्माण होऊन
पुन्हा निराशा त्यांच्या वाट्याला आली होती. पण तरीही त्यांनी मन घट्ट करून गुरुवारपासून स्वामी समर्थांची भक्ती सुरू करण्याचा निर्णय घेतला. घरात एक छोटंसं स्वामींचं चित्र ठेवण्यात आलं. रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावून श्री स्वामी समर्थ हा जप सुरू झाला. सुरुवातीला फक्त गणेशराव आणि सावित्रीबाईच बसायचे, पण हळूहळू तिन्ही मुलीही त्यांच्यासोबत बसू लागल्या. पूजाच्या डोळ्यात अजूनही मागील अपयशाची वेदना होती, पण जप करताना तिच्या मनाला एक वेगळी शांतता मिळू लागली. स्वाती, जी आतापर्यंत खूप व्यावहारिक विचार करणारी होती, तीही हळूहळू या भक्तीत मन लावू लागली. कारण तिला जाणवलं की घरात काहीतरी सकारात्मक बदल घडत आहे. आणि मनीषा तर पूर्णपणे या भक्तीत रमली होती. ती रोज स्वामींच्या नावाने फूल आणायची, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची. काही दिवसांनी सावित्रीबाईंनी गुरुवारी उपवास सुरू केला. त्या दिवशी त्या अधिक वेळ जप करायच्या आणि घरात प्रसाद वाटायच्या. जणू घरात एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. याच दरम्यान एक छोटासा पण महत्त्वाचा बदल घडला. पूजाला अचानक एका जुन्या ओळखीच्या माध्यमातून पुन्हा एक प्रस्ताव आला. यावेळी गणेशरावांनी घाई न करता शांतपणे सगळं स्वामींच्या चरणी सोपवलं. त्यांनी मनात ठरवलं की जे होईल ते स्वामींच्या इच्छेनेच होईल. यावेळी बोलणी सुरू झाली तेव्हा कुठलीही अडचण आली नाही, पण तरीही त्यांनी मनात भीती ठेवली नाही, तर पूर्ण विश्वास ठेवला. दरम्यान स्वातीच्या ऑफिसमध्येही तिचं काम खूप चांगलं चालू लागलं आणि तिच्या बॉसनं तिची प्रशंसा केली, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. मनीषालाही तिच्या शिक्षणात अनपेक्षित यश मिळालं. हे सगळं पाहून सावित्रीबाईंना जाणू लागलं की काहीतरी बदल होत आहे. एक गुरुवार असा आला की जप करताना गणेशरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर समाधानाचे होते. त्यांना आतून जाणवत होतं की स्वामी त्यांच्या सोबत आहेत. आणि ज्या घरात काही दिवसापूर्वी फक्त चिंता आणि दुःख होतं, तिथे आता आशा, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरू लागला होता. पण अजूनही त्यांना कल्पना नव्हती की पुढे त्यांच्या आयुष्यात किती मोठा चमत्कार घडणार आहे आणि कशाप्रकारे स्वामींची कृपा त्यांच्या तिन्ही मुलींचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने घरात निर्माण झालेल्या त्या शांत आणि सकारात्मक वातावरणाचा परिणाम हळूहळू दिसू लागला आणि पूजासाठी आलेला तो नवीन प्रस्ताव अपेक्षेपेक्षा अधिक स्थिर आणि योग्य वाटू लागला. मुलगा आणि त्याचे कुटुंब साधे, समजूतदार आणि सुसंस्कृत होते. सुरुवातीला गणेशराव आणि सावित्रीबाई यांच्या मनात नेहमीप्रमाणे भीती होती की पुन्हा काहीतरी अडथळा येईल का, पण यावेळी त्यांनी पूर्ण विश्वास स्वामींच्या चरणी ठेवला होता. बोलणी सुरू झाली आणि प्रत्येक टप्प्यावर सगळं अगदी सुरळीत पार पडू लागलं. मुलाच्या कुटुंबाने पूजाच्या साधेपणाला आणि तिच्या गुणांना खूप मान दिला. कोणतीही अवास्तव अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाही. हे पाहून गणेशरावांच्या मनावरचा ताण हळूहळू कमी होऊ लागला. दरम्यान एका गुरुवारी जप करत असताना सावित्रीबाईंना मनातून एक ठाम भावना आली की यावेळी सगळं नीट होणार. आणि खरंच काही दिवसातच मुलाच्या घरून होकार आला. तो क्षण त्यांच्या कुटुंबासाठी अविश्वसनीय होता, कारण अनेक वर्षांपासून जे घडत नव्हतं ते अखेर घडत होतं. पूजाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता की तिचं आयुष्य आता नवीन वळण घेणार आहे. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होत होती. जिथे पूर्वी प्रत्येक पावलावर अडथळे यायचे, तिथे आता मार्ग स्वतःहून मोकळा होत होता. गावातले लोकही आश्चर्यचकित झाले आणि कुजबूज करणारेच लोक आता म्हणू लागले की खरंच स्वामींची कृपा झाली आहे. लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि त्या दिवशीही कोणतीही अडचण न येता सगळं सुरळीत पार पडलं. पूजाचं लग्न आनंदात आणि समाधानात पार पडलं. त्या दिवशी गणेशराव आणि सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते शब्दात मांडणं कठीण होतं. त्यांनी मनोमन स्वामींचे आभार मानले, कारण त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा चमत्कार त्यांनी अनुभवला होता. पण हा फक्त सुरुवात होती, कारण अजून 2 मुलींचं भविष्य बाकी होतं आणि स्वामींची कृपा आता त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर वर्षाव होणार होती, याची त्यांना हलकीशी चाहूल लागली होती. पूजाचं लग्न इतक्या आनंदात आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडल्यावर गणेशरावांच्या घरात एक नवीनच प्रकाश पसरला होता.
आणि या घटनेनंतर त्यांच्या स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणखी दृढ झाली. आता स्वाती आणि मनीषाच्या आयुष्याकडेही ते पूर्ण विश्वासाने पाहू लागले. पूर्वी जिथे प्रत्येक प्रस्ताव अडचणी येत होत्या, तिथे आता हळूहळू परिस्थिती बदलत असल्याचं दिसू लागलं. स्वातीच्या ऑफिसमध्ये तिचे कामाचं कौतुक होत होतं आणि तिला एक चांगली ओळख निर्माण झाली होती. याच दरम्यान तिच्या एका सहकार्याच्या नात्यातून तिच्यासाठी एक प्रस्ताव आला. मुलगा शिक्षित, समजूतदार आणि स्वभावाने खूप शांत होता. सुरुवातीला स्वाती थोडी घाबरलेली होती, कारण तिला आधीचे अनुभव आठवत होते. पण यावेळी घरच्यांनी तिला धीर दिला आणि सगळं स्वामींच्या इच्छेवर सोडण्याचा सल्ला दिला. बोलणी सुरू झाली आणि आश्चर्य म्हणजे यावेळी कुठलाही अडथळा आला नाही. उलट मुलाच्या कुटुंबाने स्वातीच्या स्वभावाची आणि तिच्या जबाबदारीची खूप प्रशंसा केली. काही दिवसातच त्यांनी होकार दिला आणि स्वातीचं लग्नही ठरलं. हा दुसरा मोठा आनंदाचा क्षण होता. सावित्रीबाईंच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले, कारण त्यांच्या 2 मुलींचं आयुष्य आता सुरक्षित आणि आनंदी होत होतं. त्यानंतर मनीषाच्या आयुष्यातही अनपेक्षित बदल घडू लागले. जी मनीषा नेहमी घरात सगळ्यांना हसवायची, तिच्यासाठीही एक चांगला प्रस्ताव आला. मुलगा साधा, प्रामाणिक आणि कुटुंबप्रिय होता. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की कदाचित पुन्हा काही अडथळा येईल, पण आता घरातली श्रद्धा इतकी मजबूत झाली होती की त्यांनी भीतीला स्थान दिलं नाही. काही दिवसातच मनीषाचं लग्नही ठरलं आणि यावेळी तर सगळ्या इतक्या सहजतेने घडलं की जणू स्वामी स्वतः मार्ग मोकळा करत होते. तिन्ही मुलींची लग्न एकामागून एक सुरळीत पार पडली आणि ज्या घरात एकेकाळी चिंता, दुःख आणि निराशा होती, तिथे आता आनंद, समाधान आणि कृतज्ञता भरून राहिली होती. गावातील लोकही या बदलाने थक्क झाले आणि अनेकांनी गणेशरावांकडून स्वामींच्या भक्तीबद्दल जाणून घेतलं. गणेशराव आणि सावित्रीबाई रोज स्वामींच्या चरणी नतमस्तक होत म्हणू लागले की जे आम्हाला अशक्य वाटत होतं ते तुम्ही शक्य करून दाखवलं. आणि त्यांच्या मनात एकच भावना होती, स्वामींची कृपा असेल तर आयुष्यात काहीच अशक्य नाही. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला दादा आणि ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असा श्रद्धेचा आणि स्वामींच्या कृपेचा हा प्रसंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र परिवारासोबत आणि नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी अनुभवासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.